मित्रांनो, आपले जुने दिवस एवढे सुंदर होते, ते कायम आठवणीत राहायचे. याला काय म्हणतात आठवतं का? हे जातं म्हणजे फक्त दगड नव्हता, तर आपल्या गावाकडच्या संस्कृतीचा आणि मायबापांच्या कष्टाचा जिवंत साक्षीदार होतं. शांत वातावरणात जात्याचा घुमणारा आवाज ऐकला की दिवसाची सुरुवातच प्रसन्न व्हायची. आई, आजी स्वतःच्या हाताने ओवी गात धान्य दळायची आणि त्या पिठाच्या भाकरीला जो स्वाद असायचा तो आजच्या मशीनच्या पिठात कुठे मिळतो. त्या काळात सुखसुविधा भलेही कमी होत्या, पण माणसामध्ये प्रेम, आपुलकी आणि समाधान मात्र भरभरून होतं. आज जातं दिसतं ते फक्त आठवणीत किंवा कुठेतरी घराच्या कोपऱ्यात पडलेलं. त्याच्याशी जोडलेल्या आठवणी अजूनही मनाच्या कोपऱ्यात ताज्याच आहेत. चुलीवर भाजलेली ही गरमागरम भाकरी, त्यावर ठेचा आणि हातात वाफाळता चहा, एवढंच पुरेसं होतं मन भरून यायला. चुलीवरच्या भाकरीची चव आत्ताच्या गॅसवर कुठं असणार हो. त्या काळी पिझ्झा, बर्गर नव्हते बरं का, पण ज्वारी बाजरीच्या भाकरीत आणि चुलीच्या धुरकट वासात असा काही स्वाद होता, आज लाखो रुपये खर्च करूनही तो मिळत नाही. पहाटे आई चूल पेटवायची. लाकडांच्या ज्वाळा पेटल्या की संपूर्ण घर सुगंधानं भरून जायचं. तव्यावर फुगणारी भाकरी पाहून पोटापेक्षा मनच आधी तृप्त व्हायचं. मित्रांनो, चहा, चपाती, भात बुडवून खाणं म्हणजे आमचा सकाळचा नाश्ता असायचा. ते खाण्याची मज्जाच वेगळी असायची. आज गॅस, ओव्हन, फास्ट फूडच्या दुनियेत चुलीचा धूर हरवला, पण त्या आठवणी अजूनही मनाच्या कोपऱ्यात जशाच्या तशा आहेत. ज्यांनी हे दिवस जगलेत त्यांच्या डोळ्यात आजही या आठवणींनी पाणी येतं. मित्रांनो, या मातीची खेळणी बघून तुम्हाला काय आठवलं? हे खेळणी म्हणजे बालपणाचा अनमोल खजिनाच होता. मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम नव्हते, पण मातीच्या छोट्या चुली, भांडी, बैलगाड्या आणि बाहुल्यांमध्येच आमचं संपूर्ण विश्व सामावलेलं असायचं. शेतातून आणलेल्या मातीतला आकार देताना लहान हातामध्येही मोठी स्वप्न असायची. कोणी स्वयंपाक करायचं, कोणी बाजार भरवायचं, तर कोणी छोटंसं घर बांधून संसार खेळायचं. त्या खेळात स्पर्धा नव्हती, दिखावा नव्हता, फक्त निरागस हसू, मैत्री आणि मनमुराद आनंद होता. संध्याकाळ झाली की आईचा आवाज यायचा, पण खेळ सोडून घरात जायची अजिबात इच्छा व्हायची नाही. आज हजारो रुपयांची खेळणी आहेत, पण आनंद त्या साध्या मातीतच होता. मित्रांनो, हा पाटा वरवंटा म्हणजे आपल्या आजी आईच्या हाताची चव जपणारा खरं साथीदार होता बरं का. याच पाट्यावर वाटलेलं टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा, आहा, त्या चवीला आजही मिक्सरलाही तोड नाही. पुरणपोळीचं पुरण तयार करायला देखील आम्ही हाच वरवंटा वापरायचो. पाटा वरवंट्यावर वाटताना मसाल्याचा दरवळ संपूर्ण घरभर पसरायचा आणि तेव्हा सारखी मसाल्याची चव आता मिळत सुद्धा नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात मिक्सरने वेळ वाचवला, पण त्या हाताने वाटलेल्या ठेच्याची चव, मायेचा स्पर्श आणि घरगुती सुगंध कुठंतरी हरवून गेलाय. चुलीवरची गरमागरम भाकरी, त्यासोबत पाट्यावर वाटलेला ठेचा, कांदा आणि ताक, यापेक्षा मोठी मेजवानी त्या काळी दुसरी काही नव्हतीच. श्रीमंती पैशात नव्हती, तर साध्या जेवणात आणि माणसांच्या प्रेमात होती. आजही गावात कुठे पाटा वरवंटा दिसला की बालपण, आईचे हात, आजीचा स्वयंपाक आणि त्या दिवसांच्या असंख्य आठवणी डोळ्यासमोर उभे राहतात. अशाच हरवलेल्या गावठी आणि जुन्या आठवणी, परंपरा, आपल्या मातीचा सुगंध पुन्हा अनुभवण्यासाठी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, हा खलबत्ता म्हणजे आपल्या आजी आईच्या स्वयंपाकघराचा खरा जीव होता बरं का. यात कुटलेली लसूण, मिरची, जिरे, धने, मसाल्यांचा दरवळ संपूर्ण घरभर पसरायचा. त्या सुगंधानेच भूक दुप्पट व्हायची. आजच्या मिक्सरने काही कामं झटपट होतात, पण खलबत्त्यात कुटलेल्या मसाल्याची चव, त्यातला रसरशीतपणा
आणि आईच्या हाताचा मायेचा स्पर्श कधीच मिळत नाही. पहाटे आई खलबत्त्यात मसाला कुटायला लागली की ठक 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 असा आवाज यायचा. सकाळची झोप मोड व्हायची. तो आवाज घरात आजही काही खास जेवण बनणार बरं का याची काहीतरी चाहूल असायची. चुलीवरच्या भांड्यात तोच ताजा मसाला पडला की भाजीचा सुगंध अंगणापासून शेजारच्या घरापर्यंत पोचायचा. गरम भाकरी, पिठलं, खलबत्त्यात कुटलेला मसाला. त्या काळी साधेपणा होता, पण प्रत्येक घासात प्रेम होतं. प्रत्येक पदार्थात मेहनत होती आणि प्रत्येक जेवणात समाधान होतं. म्हणूनच त्या दिवसांची चव आजही मनातून जातच नाही. आज खलबत्ता अनेक घरात फक्त शोभेची वस्तू बनून राहिलाय, पण ज्यांनी त्याचा वापर पाहिलाय त्यांच्या आठवणी तो अजूनही तितकाच जिवंत आहे.